गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड इन डायलेक्ट्रिक्स व्हेन फील्ड इज केप्ट इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, त्याचबरोबर कपॅसिटर किंवा कपॅसिटन्स म्हणजे काय आणि प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर म्हणजे किंवा प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर काय असेल, तर त्यासाठी कपॅसिटरची व्याख्या आपण काय सांगितली बघा. C is equal to Q upon V, that is charge, quantity of charge required by the conductor to reach its potential by 1 volt. दिलेल्या कंडक्टरचं पोटेन्शियल 1 व्होल्ट वाढवण्यासाठी लागणारा चार्ज म्हणजे त्या कंडक्टरची कपॅसिटी कुलम पर व्होल्ट, कुलम स्क्वेअर पर जूल किंवा फॅरेड. रासायनिक काय वापरलं जातं? फॅरेड. आणि डायमेन्शन्स आपण सांगितली त्याची -2 in length, -1 in mass, 4 in time आणि 2 in current या पद्धतीने त्याची डायमेन्शन्स आपण या ठिकाणी मांडलेली आहेत. त्याच्याही नंतर दिलेल्या कंडक्टरची कपॅसिटी वाढवण्यासाठी हा जो चार्ज कंडक्टर असेल त्याची कपॅसिटी वाढवायची असेल तर त्याला चार्ज क्यू आहे, पोटेन्शियल व्ही आहे आणि त्याची कपॅसिटी सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही आहे. तर हे वाढवण्यासाठी याच्या शेजारी अर्थिंग केलेला कंडक्टर ठेवला तर याच्या आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो, बाहेरच्या बाजूला तयार झालेला पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह केला जातो, त्याला अर्थिंग म्हणतो आपण. आणि हा निगेटिव्ह चार्ज इथं पोटेन्शियल व्ही आहे तर हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी -V1 पोटेन्शियल क्रिएट करतो आणि म्हणून नवीन पोटेन्शियल इथं होतं व्ही पहिला आहे आता -V1 त्याचा V-V1 पोटेन्शियल व्हीचं V-V1 कमी झालं, त्याचा नवीन कपॅसिटी वाढली. पोटेन्शियल कमी झालं, कपॅसिटी वाढते. दिस इज द प्रिन्सिपल. So when an earth conductor is kept near the charged conductor, then capacity of conductor increases. This is the principle. हे प्रिन्सिपल पण आपण सांगितलं. आणि या ठिकाणी जे दोन कंडक्टर वापरतोय त्या कंडक्टरच्या सेटनुसार आपण पॅरल प्लेट्स वापरली तर त्याला पॅरल प्लेट्स कंडेन्सर म्हणतोय. पॅरल प्लेट कंडेन्सर किंवा कपॅसिटर, कंडेन्सर किंवा कपॅसिटर, कंडेन्सर किंवा कपॅसिटर. त्याच्यानंतर स्फेरिकल कपॅसिटर, स्फेरिकल आणि तिसरा सिलेंड्रिकल, डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ कंडक्टर्स. दोन पॅरल प्लेट वापरल्या, दोन स्पियर्स, कॉन्सेंट्रिक स्पियर एक छोटा एक मोठा, दोन सिलिंडर्स वापरले, एक मोठा असेल आणि त्याच्यामध्ये आत दुसरा असेल. दोन्ही अर्थातच कोएक्सियल असतील, दोन्ही कॉन्सेंट्रिक असतील, सिमेट्रिक असेल. तर या पद्धतीनं डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ कंडक्टर्स युज्ड इन अ कपॅसिटर देयर आर 3 टाइप्स: पॅरल प्लेट कपॅसिटर, स्फेरिकल आणि सिलेंड्रिकल कपॅसिटर, कंडेन्सर. ठीक आहे ना. आता थोडंसं आपण पुढे जाते. कंडेन्सर जो आता दाखवला तो वापरताना जनरली आपल्याला दोन पॅरल प्लेट वापरतात, त्याचं सिम्बॉल हे या पद्धतीने वापरलं जातं. आणि मग असे नंबर ऑफ कपॅसिटर्स जर सिरीजमध्ये जोडले तर काय होईल? आपल्याला माहित असेल करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये हे रेजिस्टन्सेस आहेत आणि हे रेजिस्टन्सेस R1, R2, R3 जर सिरीजमध्ये जोडले तर एकूण रेजिस्टन्स या कॉम्बिनेशनचा असतो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आणि हे जर पॅरलमध्ये जोडले तर 1/RP पॅरल कॉम्बिनेशनचा 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हे रेजिस्टन्सच्या बाबतीत आपण रिलेशन्स माहिती आहेत, प्रूव्ह केलेली आहेत. आता अशीच रिलेशन्स आपल्या कपॅसिटन्सच्या बाबतीत सांगायची आहेत आणि मग पहिल्यांदा सांगतो आपण कपॅसिटर्स इन सिरीज. सो हियर वी हॅव कन्सिडर 2 or more, that is 3 condensers, 1, 2, 3. So these are 3 condensers of capacity C1, C2, C3. They are connected end to end. Upon end to end connect करतोय. Then potential difference say V is applied across this combination. And now when the potential difference is applied across this number of condensers which are connected end to end in such a way that the potential difference across each condenser and sum of these 3 is equal to applied potential difference. जर या तिघांच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स, कारण प्रत्येक कंडेन्सरला चार्जिंग होतं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं, मग हा सगळ्यांचे पोटेन्शियल डिफरन्स बेरीज म्हणजे अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स असेल तर या ठिकाणी या कॉम्बिनेशनला काय म्हटलं जातं? सिरीज कॉम्बिनेशन. So the arrangement of the number of condensers in a such a way that the potential sum of potential difference across each condenser is equal to applied potential difference, then combination is called as the series. किंवा condensers are connected in series. तर या पद्धतीने series combination आहे. So we have to consider the series arrangement, series combination of 3 condensers C1, C2, C3, and potential difference applied across this combination is V. Then in this condition
जिथं सोर्स असेल अर्थातच पोटेन्शियल डिफरन्स कोणाचा आहे तर सेल असेल, या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे आणि हे पोटेन्शियल डिफरन्स या कॉम्बिनेशन दिले, हा सेल करंट देतो म्हणजे चार्ज देतो, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. मग हा जो कन्व्हेन्शनल चार्ज क्यू असेल प्लस क्यू हा इथे येतोय. हा आता दोन प्लेट्स आहेत, याच्या आतल्या बाजूला मायनस क्यू, बाहेरच्या बाजूला प्लस क्यू आहे, तो रिमूव्ह होणार आहे कारण त्याला कनेक्शन दिलं. इथं प्लस क्यू आला, इथं मायनस क्यू इंड्यूस होतो, परत प्लस क्यू इथे गेला, मायनस क्यू इथे इंड्यूस झाला आणि प्लस क्यू इथे बाहेर गेला. सो the second plate of first condenser is connected to first plate of the second condenser and so on. ही combination आहे. In this combination charge on each condenser is same. प्रत्येक condenser वरती असणारा charge same असतो, but the potential difference across each condenser is different. प्रत्येकाच्या across असणारा potential difference मात्र वेगळं असतं. So let Q be the charge on each condenser and V1, V2, V3 are the potential differences across each condenser. Then we can write here total potential difference applied across this full combination is equal to sum of the potential differences across each condenser. आता याच्यात आपल्याला फॉर्म्युला म्हणजे C इज इक्वल टू Q अपॉन V. म्हणजे याच्यात Q हा सगळ्यांसाठी सेम आहे म्हणून Q बरोबर C इंटू V. याचाच अर्थ हा प्रॉडक्ट या ठिकाणी कॉन्स्टंट, प्रॉडक्ट कॉन्स्टंट याचा C इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल V आहे. म्हणजे काय तर जिथं कॅपॅसिटी जास्त तिथं पोटेन्शियल कमी, जिथं कॅपॅसिटी कमी तिथं पोटेन्शियल डिफरन्स जास्त. याचा अर्थ दिस पोटेन्शियल डिफरन्स डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूज ऑफ कॅपॅसिटन्सेस. जिथं कॅपॅसिटर जेवढा जास्त असेल तेवढं पोटेन्शियल डिफरन्स कमी, जिथं कॅपॅसिटी कमी असेल तर पोटेन्शियल डिफरन्स जास्त. So potential differences across each condenser depends on their values. And now या रिलेशन नुसार किंवा या रिलेशन नुसार पहिल्याची कॅपॅसिटी C1, चार्ज Q, पोटेन्शियल डिफरन्स V1 म्हणून V1 कसा लिहिला जाईल पहा, V1 इज इक्वल टू Q अपॉन C1, V2 कसा लिहिला जाईल Q अपॉन C2 आणि V3 कसा लिहिला जाईल Q अपॉन C3. या रिलेशन नुसार V बरोबर काय येणार आहे, V इकडे गेला Q अपॉन C इंटरचेंज झाली, मग V1 बरोबर Q अपॉन C1, V2 बरोबर Q अपॉन C2, V3 बरोबर Q अपॉन C3 कारण Q हा सगळीकडे सेम आहे. मग या पद्धतीनं हे रिलेशन तयार झालं. आणि नाव V आता हे जे सर्किट आहे या सगळ्यांचा मिळून एकूण कॅपॅसिटन्स सपोज CS बी द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स ऑफ दिस अरेंजमेंट. या अरेंजमेंटचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती आहे म्हणून आपण V आहे. अर्थातच हे अर्थिंग असेल असं दाखवलं जातं. तर if CS is equivalent capacitance of the series arrangement, then याचा अर्थ इथं जाणारा चार्ज तोचा आहे. या तिघांचा म्हणून आपण CS दाखवला, ज्याला जाणारा चार्ज Q आहे, याचं पोटेन्शियल डिफरन्स V आहे आणि म्हणून इथं काय रिलेशन राहणार आहे तर CS बरोबर Q अपॉन V और V बरोबर Q अपॉन CS आणि म्हणून इथं V ची किंमत Q डिवाइडेड बाय CS अशी राहील. दॅट इज Q डिवाइडेड बाय C1 प्लस Q डिवाइडेड बाय C2 प्लस Q डिवाइडेड बाय C3. So Q upon CS is equal to Q common घेतला 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3. यातला Q cancel होतो and therefore 1 upon CS is equal to 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3. So this is the expression for recurrent capacitance of series arrangement of three condensers. जर नंबर ऑफ कंडेन्सर्स 3 असतील आणि ते सिरीज मध्ये जोडले असतील तर एकूण कॅपॅसिटन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जाईल. या ठिकाणी रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इज इक्वल टू सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्स असं म्हटलं जातं. आणि आता समजा आपण इथं 2, 3, 4 असे घेतले तर 1/2 प्लस 1/3 प्लस 1/4 आणि LCD लसाई जर काढला तर 12. मग बेसक 12, 3 चौक 12 आणि 4 त्रिक 12 इथे 13 भागिले 12 1 अपॉन CS. 1 अपॉन CS जर एवढा असेल CS बरोबर काय 12 भागिले ते उलट आहे, याचा अर्थ लेस दॅन 1. म्हणजे इथं नंबर ऑफ कंडेन्सर जर सिरीज मध्ये जोडली असतील तर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स हा काय होतो, कमी होतो. ज्यात सगळ्यात कमी आहे त्यात जो 2, 3, 4 मध्ये सगळ्यात कमी आहे त्याच्यापेक्षा पण येणारा कॅपॅसिटन्स काय असणार आहे, कमी असेल. याचा अर्थ हे कॉम्बिनेशन कशासाठी वापरलं जातं, टू डिक्रीज द कॅपॅसिटी कमी करायची असेल तर कंडेन्सर्स कसे जोडायचे सिरीज मध्ये. कॅपॅसिटी जर कमी करायची असेल तर नंबर ऑफ कंडेन्सर सिरीज मध्ये जोडायचे आहेत. आणि मग इथं 3 कंडेन्सर्स आहेत त्याच्या ऐवजी जर n नंबर ऑफ कंडेन्सर्स जोडले तर 1 अपॉन CS is equal to 1 upon C1 plus 1 upon C2 plus n upon CS n upon CN किंवा 1 upon CN. 1, 2, 3 असे n कंडेन्सर्स आहेत आणि मग याची बेरीज हा इक्विव्हॅलेंट झाला.
पण याच्यामध्ये अजून एक कंडिशन सांगतो आपण, इफ C1 is equal to C2 equal to C3 is equal to Cn is equal to C. It means that if all condensers have the same values, प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी असेल, प्रत्येकाची व्हॅल्यू सारखी असेल, तर मग 1/c plus 1/c plus 1/c plus 1/c किती वेळा येणार आहे? n times, and that will give CS is equal to 1/n/c or CS is equal to C/n. म्हणजेच n number of identical condensers having capacity C for each, then equivalent capacitance of this combination is equal to C/n. समजा 10 कंडेन्सर्स आहेत, प्रत्येकाची कॅपॅसिटी 100 आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी 10 आहे, आपण 10 10 10 असे 10 जोडले, इथे कॅपॅसिटी 10 आहे, नंबर ऑफ कंडेन्सर सुद्धा 10 आहे, 10 भागिले 10 उत्तर येणार 1, म्हणजे त्यात कॅपॅसिटी काय करतोय आपण, कमी करतोय. तर हे 3 साठी असेल, 2 साठी असेल तर एवढंच असेल, 4 साठी असेल तर अजून एक टर्म, 5 साठी असेल तर अजून टर्म, असं n कंडेन्सर साठी या पद्धतीने लिहू शकता. पण यातले सगळेच कंडेन्सर्स आयडेंटिकल असतील, प्रत्येकाची कॅपॅसिटी सेम असेल, तर हा फॉर्म्युला CS इक्वल C/n असा राहतो. याच्यानंतर म्हणजे इथं आपण या पद्धतीने सिरीज कॉम्बिनेशन कशासाठी वापरतोय, जर नंबर ऑफ कंडेन्सर्स हे सिरीज मध्ये जोडले असतील, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय होतो, कमी होतो. So here we have to consider the 3 condensers of capacitances C1, C2, C3 are connected in series, and the potential difference V is applied across this combination. Second plate of first condenser is connected to first plate of second condenser. Second plate of second condenser is connected to first plate of the next condenser, and so on. He combination, the series. Now, in this combination, charge on this condenser, हा charge इथे गेला, तो charge इथे ना, तो charge इथे ना, याचा charge on सिरीज कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येक कंडेन्सरचा चार्ज सेम असतो, ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवायचं आहे. सिरीज कॉम्बिनेशनला प्रत्येक कंडेन्सरचा चार्ज सेम असतो, मात्र प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स वेगळा असेल, अर्थातच प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असतील. तर इथे कॅपॅसिटी चार्ज सारखे असतील सगळ्याच्याच, तर पोटेन्शियल डिफरन्स पण सारखा असेल, पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा सारखा असेल. पण इथे कॅपॅसिटी वेगळा घेतोय आपण, प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स वेगळा, मात्र चार्ज कॅपॅसिटी सारख्याच नाही, वेगळ्या असतील. सिरीज मध्ये चार्ज काय असतो, सेम असतो, पोटेन्शियल डिफरन्स वेगळा असतं. So let Q with the charge on its condenser and V1, V2, V3 are the potential differences across each condenser. Then this total potential difference is equal to V1 plus V2 plus V3. And now, या कंडेन्सर्सच्या बाबतीत आपण लिहितो C is equal to Q upon V or V is equal to Q upon C. मग आता प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाची पोटेन्शियल डिफरन्स वेगळा आहे. पहिल्यासाठी कॅपॅसिटी C1 आहे, पोटेन्शियल डिफरन्स V1 आहे, चार्ज V आहे, Q आहे. याचा अर्थ V1 equal to Q upon C1, V2 equal to Q upon C2, V3 equal to Q upon C3, V1 C1, V2 C2, V3 C3 या पद्धतीने जाऊ शकता. आणि याच्यानंतर हे जे 3 कंडेन्सर्स आहेत याचा एकूण कॅपॅसिटन्स जर हे सगळे एकत्र केले तर एकूण कॅपॅसिटन्स काहीतरी असेल. सो लेट or if CS is the equivalent capacitance of the series combination, then what we can write CS equal to Q upon V. आणि याच्या लेला गेला जाणार चार्ज Q याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V याचा अर्थ CS इक्वल Q upon V and therefore V equal to Q upon CS. इथे Q कॉमन घेतला, कॅन्सल होतो, 1/CS equal to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3. This expression gives the equivalent capacitance of series arrangement of 3 condensers. If n number of condensers are connected in series, तर 1/CS equal to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3 up to 1/Cn n कंडेन्सर साठी. आणि याच्यामध्ये जर आपण सगळेच कंडेन्सर सारखे घेतले, C1, C2, C3 सगळे सारखे असतील, तर मग 1/C plus 1/C plus 1/C plus असं किती वेळा करणार आहे, n वेळा. याचा अर्थ त्याची बेरीज n टाइम्स 1/C म्हणजेच n/C. हा 1/CS आला, आपण CS किती येणार आहे, C/n. तर या पद्धतीनं इक्वलंट कंडेन्सर, इक्वलंट कॅपॅसिटन्स ऑफ n number of condensers which are connected in series given by CS equal to C/n. तर या पद्धतीने आपण सांगताय. हे कॉम्बिनेशन कशासाठी वापरलं जातं, कॅपॅसिटी कमी करण्यासाठी वापरलं जातं. याचा नंबर ऑफ कंडेन्सर सिरीज मध्ये जोडले तर एकूण कॅपॅसिटी काय असते, प्रत्येक कॅपॅसिटन्स पेक्षा कमी असते. दिस इज अबाउट द सिरीज कॉम्बिनेशन. आता हे सिरीज असेल तर पॅरल कसं जोडणार, किंवा पॅरल काय असेल तर याच्या बाबतीत इफ द नंबर ऑफ कंडेन्सर्स आर कनेक्टेड इन पॅरल, नंबर ऑफ कंडेन्सर जर पॅरल मध्ये असतील तर, नंबर ऑफ कंडेन्सर जर पॅरल मध्ये असतील तर काय होईल, इफ नंबर ऑफ कंडेन्सर्स आर कनेक्टेड इन पॅरल, देन पॅरल कशाला म्हणायचं, तर एक कंडेन्सर असा घेतला, दुसरा कंडेन्सर असा घेतला, तिसरा कंडेन्सर पण असा घेतोय, तिसरा कंडेन्सर असं घेतलाय, C1, C2, C3.
प्रत्येकाची एक प्लेट ए पॉइंटला आणि प्रत्येकाची दुसरी प्लेट बी पॉइंटला जोडलेली आहे. So the combination of condensers in which one plate of each capacitor is connected to common point A and other plate of each condenser is connected to common point B, which will be earth. हा टर्मिनल काय करतो आपण आता अर्थिंग करतो. अर्थिंग करायचं म्हणजे काय, याच्यात असा इथे येणारा चार्ज रिमूव्ह करायचा, थांबू द्यायचा नाहीये. अँड V विल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट. तर आता हे पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बीच्या दरम्यान आहे आणि ए आणि बीच्या अक्रॉस पहिला दुसरा तिसऱ्याचा. या ठिकाणी प्रत्येकाला दिला जाणारा पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार आहे, मात्र इथून येणारा चार्ज जो आहे तो चार्ज इथं आला की 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. आणि मग सी इज इक्वल टू अपॉन व्ही. यातला व्ही कॉन्स्टंट आहे, इथं व्ही सगळ्यांसाठी सेम आहे. याचा सी इज प्रपोर्शनल टू क्यू. म्हणजे जेवढा कॅपॅसिटन्स जास्त तेवढा चार्ज जास्त, तर जेवढी कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे चार्जचं डिस्ट्रीब्युशन असेल. आणि म्हणून the arrangement of condensers in which one plate of each condenser is connected to common point A and other terminal of each condenser is connected to common point B, which is earth, and this combination is connected, said to be parallel, or condensers are connected in parallel. तर या पद्धतीने आपण parallel घेतोय. So if C1, C2 and C3 are the condensers connected in parallel between the two common points A and B, and B with the potential difference applied across the combination, the charge Q gets distributed at the 3 parts at the junction say A, a common point number of branches एकत्र असतील तर junction म्हणतो आपण. Let Q1, Q2 and Q3 be the charges flowing towards the C1, C2, C3, and this distribution depends on the value of capacity. जिथे कॅपॅसिटी जास्त तिथे चार्ज अर्थातच जास्त असेल, या पद्धतीने चार्जचं डिस्ट्रीब्युशन असेल. सो इन दिस पॅरल कॉम्बिनेशन चार्ज ऑन इच कंडेन्सर डिफरंट बट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच कंडेन्सर इज सेम. मग अशी सिरीज मध्ये उलट सांगितलं, प्रत्येकाचा चार्ज सेम असतो, पोटेन्शियल डिफरन्स वेगळं. इथं प्रत्येकाचा चार्ज वेगळा असतो, पोटेन्शियल डिफरन्स सेम असते. हा ऑब्जेक्टिव्हला विचार करणारा प्रश्न आहे, तेव्हा आपण लक्षात व्यवस्थित ठेवायचा आहे. नाउ वी हॅव टू कन्सिडर. Here we have considered the 3 condensers which are connected in parallel across the 2 points A and B. Let V be the potential difference applied across the combination. The charge Q gets distributed in 3 parts at the point A or at the junction A, and this distribution depends on the value of capacity. Distribution कशावरती म्हणजे कॅपॅसिटीच्या व्हॅल्यूवरती. जेवढी कॅपॅसिटी जास्त तेवढा चार्ज जास्त असेल. या पद्धतीनं let Q1, Q2, Q3 be the charges. Let Q1, Q2, Q3 be the charges on C1, C2, C3. याचा हा जो चार्ज इथं आहे तो Q1 इथं आला, तो मायनस Q1 इथे गेला, प्लस Q1 बाहेर पडला, इथं प्लस Q2 आला, मायनस Q2 आतमध्ये इंड्यूस झाला, बाहेर प्लस Q2 आला, परत प्लस Q3, मायनस Q3, प्लस Q3. याचा Q1, Q3 एकत्र आला, परत बाहेर पडेल Q. हे चार्जचं डिस्ट्रीब्युशन असेल. याचा अर्थ इथे Q बरोबर काय होतोय, Q1 प्लस Q2 प्लस Q3 आपण लिहितो. इथं मात्र पोटेन्शियल डिफरन्स वेगळा आहे. पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येकाचा वेगळा आहे. याचा अर्थ व्ही बरोबर चार्ज इथं प्रत्येकाचा वेगळा आहे, मग इथं चार्ज वेगळा आहे, पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल तर आपण काय लिहिणार आहे, व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन सी इज इक्वल टू कॉन्स्टंट. दोघांचा रेशो कॉन्स्टंट आहे, आणि दोघांचा जर रेशो कॉन्स्टंट असेल तर दोन्ही काय असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर प्रोडक्ट कॉन्स्टंट, डायरेक्टली प्रोपोर्शनल तर रेशो कॉन्स्टंट. या पद्धतीने क्यू अपॉन सी कॉन्स्टंट असेल. मग क्यू कॉन्स्टंट असेल तर इथं रिलेशन घेताना क्यू बरोबर काय घ्यायचं, तर क्यू बरोबर क्यू इज इक्वल सी हा प्रोडक्ट असेल. याच्यात पहिल्याची कॅपॅसिटी, दुसऱ्याची कॅपॅसिटी, पहिल्याचा चार्ज पहिल्याची कॅपॅसिटी, दुसऱ्याचा चार्ज दुसऱ्याची कॅपॅसिटी, पोटेन्शियल डिफरन्स मात्र प्रत्येकाला सेम आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट हियर Q1 is equal to C1V, Q2 is equal to C2V, Q3 is equal to C3V because V is the same for all. And now, या तिघांच्या ऐवजी इथं A आणि B यांच्या दरम्यान, इथं A आणि B यांच्या दरम्यान if CP is the equivalent combination, sorry, equivalent capacitance of this combination. या सगळ्याचा मिळून एकूण कॅपॅसिटन्स जर सीपी असेल, जसा सिरीजचा सीएस घेतला तसा पॅरललचा सीपी घेतोय, तिघांचं म्हणून एकूण कॅपॅसिटन्स जर सीपी येत असेल, इफ इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स ऑफ दिस पॅरल कॉम्बिनेशन इज सीपी, देन याला जाणारा चार्ज क्यू असणार आहे, त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स व्ही असणार आहे. म्हणून क्यू बरोबर सीपी इंटू व्ही असं लिहिणार आहोत. याचा अर्थ इथं काय लिहिणार आहे आपण, सी इंटू व्ही
Cp into V is equal to C1V plus C2V plus C3V. कारण Cp into V म्हणजे Q असेल. So Q is equal to Cp into V. So Cp into V is equal to C1 plus C2 plus C3 कॉमन घेतला V आणि हा V कॅन्सल केला. तर हा होईल C3 is equal to C1 plus C2 plus C3. रेजिस्टन्सच्या बाबतीत आणि कॅपॅसिटन्सच्या बाबतीत यांना रिलेशन्स कम्प्लीट अपोजिट आहेत. रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतील तर या पद्धतीने लिहिलं जातं, कॅपॅसिटन्स पॅरलमध्ये असतील तर या पद्धतीने. रेजिस्टन्स पॅरलमध्ये असतील तर 1/R1 प्लस 1/R2 तसं कॅपॅसिटन्स पॅरल सिरीजमध्ये असतील तर आता लिहिलं सिरीजसाठी 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. रिलेशन्स उलटी आहेत. हे तिथं पॅरलसाठी असतं हे सिरीजसाठी असतं, इकडे उलट आहे. तर when number of condensers are connected in say parallel, then equivalent capacitance is equal to sum of individual capacitances. सगळ्या कॅपॅसिटी बेरीज म्हणजे 2, 3, 4 माळ्यासारखे घेतले तर 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 5 अधिक 4 9 याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स 2, 3, 4 पेक्षा वाढतो. म्हणजे हे कॉम्बिनेशन कशासाठी वापरलं जातं? टू इन्क्रीज द कॅपॅसिटी. कॅपॅसिटी जर वाढवायची असेल तर पॅरल कॉम्बिनेशन, कॅपॅसिटी कमी करायची असेल तर सिरीज कॉम्बिनेशन. आणि मग या ठिकाणी या पॅरल कॉम्बिनेशनसाठी आपण रिलेशन मांडलेलं आहे, त्यासाठी आपण परत एकदा पाहतोय. So consider the parallel combination of three condensers of capacitances C1, C2, C3 as they are connected between the common points A and B and V with the potential difference applied across the condenser. The charge gets distributed in three parts at the point A. Right, and this distribution depends on the value of capacity. चार्ज आणि कॅपॅसिटन्स प्रोपोर्शनल असतात. जेवढा चार्ज जास्त तेवढी कॅपॅसिटी जास्त, जेवढी कॅपॅसिटी जास्त तेवढा चार्ज जास्त. सो डिस्ट्रीब्युशन डिपेंड्स ऑन द चार्ज. जिकडे कॅपॅसिटी जास्त तिकडे चार्ज जास्त, जिकडे कॅपॅसिटी कमी तिकडे चार्ज कमी असेल. So let Q1, Q2, Q3 be the charges on C1, C2, C3 respectively. Then we can write हे तीन चार्जेस डिवाइड झाले, हे तीन चार्जेस एकत्र येतात, परत तेवढा चार्ज तयार होते. Q बरोबर Q1 प्लस Q2 प्लस Q3. पण इथं पहिला घेतला तर त्याची कॅपॅसिटी C1 चार्ज Q1 आणि पोटेन्शियल डिफरन्स V आहे. म्हणून C1 इज इक्वल टू काय राहणार आहे? C1 इज इक्वल टू Q1 अपॉन V. त्याचा Q1 काय येणार आहे? तर Q1 येणार C1V. सो C1V. दुसऱ्यासाठी C2 इज इक्वल Q2 अपॉन V. सो Q2 इज इक्वल C2V. तिसऱ्यासाठी Q3 इज इक्वल C3V. सो C1V प्लस C2V प्लस C3V बरोबर हा Q असेल. पण हा Q म्हणजे काय? टोटल कॉम्बिनेशन जाणार चार्ज. या टोटल कॉम्बिनेशनचा कॅपॅसिटन्स जर Cp असेल, इफ टोटल और इफेक्टिव्ह और इक्वलंट, त्याचा शब्द टोटल, इफेक्टिव्ह, इक्वलंट कुठलाही वापरला जातो. सो इक्वलंट कॅपॅसिटन्स ऑफ दिस पॅरल कॉम्बिनेशन Cp, देन वी कॅन राइट Q इज इक्वल टू Cp इंटू V. Q is equal to Cp into V. Therefore, Cp into V is equal to C1V plus C2V plus C3V. V is taken common. So, Cp is equal to C1 plus C2 plus C3 into V. V gets cancelled. Therefore, Cp is equal to C1 plus C2 plus C3. In this way, equivalent capacitance of parallel combination is equal to sum of individual capacitances. And it means that this arrangement is used to increase the capacity. इथं 2, 3, 4, 5 काय घेतात त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे येणार एकूण. याचा येणारा एकूण ह्या प्रत्येकापेक्षा जास्त असतो. म्हणजेच ही अरेंजमेंट कशासाठी वापरली जाते? कॅपॅसिटी वाढवण्यासाठी वापरली जाते. तर या पद्धतीनं equivalent capacitance is equal to sum of individual capacitances, and this combination is used to increase the capacity. This is about the parallel combination. आता इथे तिघांसाठी घेतले आपण 3 कंडेन्सर, त्याच्याऐवजी 4 असतील तर Cp is equal to C1 plus C2 plus C3 plus C4 आणि n कंडेन्सर्स असतील तर C1 plus C2 plus C3 plus dash plus Cn. एवढे कंडेन्सर्स असतील सगळ्यांची बेरीज. मात्र इथं C1, C2, C3 हे जर सगळे आयडेंटिकल असतील इक्वल टू C, तर Cp इज इक्वल टू काय होणार आहे? C प्लस C प्लस C प्लस n टाइम्स C. किती होणार? n. म्हणजे बेरीज किती येणार आहे? NC. आणि मग Cp इज इक्वल टू n इंटू C असेल. Cp इज इक्वल टू n इंटू C. मग इथं Cp आणि Cv अशी दोन सॉरी Cp आणि CS. Cp आणि CS. Cp मग आता Cp सांगितलं n इंटू C आणि हा सांगितलं C अपॉन n. त्यातला मोठा कोण? तर हा मॅक्झिमम असतो आणि हा मिनिमम असतो. ही मॅक्झिमम आणि ही मिनिमम. या दोघांमध्ये रेशो घेतला तर Cp अपॉन CS मॅक्झिमम अपॉन मिनिमम n C डिवाइडेड बाय C अपॉन n म्हणजेच n इंटू C इंटू n अपॉन C. C gets cancelled is equal to n square.
आणि म्हणून सीपी आणि सीएस मध्ये रिलेशन राहतं सीपी इज इक्वल टू एन स्क्वेअर टाइम्स सीएस. हा सीपी किती असतो, जर कंडेन्सर 3 असतील तर 3चा वर्ग. म्हणजे सीएस आणि सीपी मध्ये रिलेशन काय, तर किती कंडेन्सर आहेत 3, तर त्याचा वर्ग असेल 9. त्याचा सीपी हा सीएसच्या एन स्क्वेअर टाइम्स असतो. तर हे त्यांच्यामध्ये रिलेशन असेल. सो एन स्क्वेअर इज इक्वल टू सीपी अपॉन सीबी और एन इज इक्वल टू रूट ऑफ सीपी अपॉन सीबी असे सॉरी सीपी अपॉन सीएस, सीपी अपॉन सीएस या पद्धतीने लिहिलं जातं. तर हे वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले आपल्या ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचे असणार. सीपी बरोबर असेल, सीपी बरोबर असेल, सीएस बरोबर असेल, सीपी आणि सीएस मध्ये हा पण असेल. हे समजा 10 कंडेन्सर दिले, त्यातला सीएस एवढा आहे, सीपी किती असेल, किंवा 10 कंडेन्सर दिले, सीपी आणि सीएस चा रेशो काय असेल, सीपी आणि सीएस चा रेशो काय असेल, एन स्क्वेअर. मॅक्झिमम टू मिनिममचा रेशो काय असेल, एन स्क्वेअर. 10 असतील तर त्याचा वर्ग 100, 5 असतील तर वर्ग 25 या पद्धतीने आपण घेऊ शकता. So this is about the series and parallel arrangement of the condensers. जर नंबर ऑफ कंडेन्सर सिरीज आणि पॅरल मध्ये जोडले असतील तर याचा येणारा इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स सिरीज मध्ये कमी होतं आणि पॅरल मध्ये वाढतो. रेजिस्टन्सच्या बाबतीत उलट आहे. रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडली तर रेजिस्टन्स वाढतो, कपॅसिटन्स सिरीज मध्ये जोडली तर कपॅसिटन्स कमी होतं. रेजिस्टन्स पॅरल मध्ये जोडली तर रेजिस्टन्स कमी होतं आणि कपॅसिटन्स पॅरल मध्ये जोडली तर कपॅसिटन्स वाढतो. या पद्धतीची रिलेशन आपण या ठिकाणी मांडलेली आहे. सो हे 2-2 मार्क्ससाठी विचारले जाणारे फॉर्म्युले आहेत किंवा याच्यावर एक्झाम्पल्स असतील. याच्यावरती 2-2 मार्क्सची 3-3 मार्क्सचे एक्झाम्पल्स असतील किंवा दोन्ही कॅल्क्युलेशन. समजा कंडेन्सर 2 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड, 4 मायक्रोफॅरेड 3 कंडेन्सर्स आहेत. इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स सिरीज मधला काढा, इक्विव्हॅलेंट कपॅसिटन्स पॅरल मधला काढा, असं 2 किंवा 3 मार्क्सचे एक्झाम्पल असतील. एक्झाम्पल्स असणार आहेत फॉर्म्युले याच्यावरती. आणि ऑब्जेक्टिव्ह सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न याच्यावरती असणार आहे. नंबर ऑफ अरेंजमेंट तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकता. उदाहरणार्थ मी आता असं म्हटलं, हा एक कपॅसिटन्स आहे, हा दुसरा कपॅसिटन्स आहे आणि हा तिसरा कपॅसिटन्स आहे. आणि इथं हे ए आणि हा बी पॉइंट आहे आणि ए आणि बीच्या दरम्यान तुम्हाला असणार कपॅसिटन्स काढायला सांगितलंय. प्रत्येकाची कपॅसिटी सी. कसा काढा, तर हे दोन येतात सिरीज मध्ये आणि हे दोन सिरीज मध्ये येत असतील. किती बेरीज असणार आहे, C/2 आणि हा सी आणि पॅरल मध्ये याचा एकूण कपॅसिटन्स C/2 प्लस सी असं येणार आहे. येणारे असतातच 3/2C. अजून तुम्हाला काय कॉम्बिनेशन असं वापरलं, अशी सर्किट्स भरपूर असतात. आता परत वापरलं, हे कंडेन्सर्स आहेत 5 आहेत, इथं C/2 आहे, हा C/2 हा सी पॅरल मध्ये आली, परत ह्या दोघांची बेरीज परत ही सिरीज मध्ये आली आणि मग या पद्धतीने सोडवत जायचं आहे. तुम्हाला याच्यावरती अनेक प्रकारची सर्किट्स तुम्हाला दिसतील. ऑब्जेक्टिव्हच्या पुस्तकामध्ये याच्यावर नंबर ऑफ सर्किट्स दिसणार आहे. ठीक आहे. तर हे सिरीज आणि पॅरल अरेंजमेंट ऑफ कपॅसिटर्स असेल, सिरीज आणि पॅरल अरेंजमेंट ऑफ कपॅसिटर्स असेल. याच्यानंतर हा जो कपॅसिटर आहे याच्यात वापरताना आपण पॅरल प्लेट कपॅसिटर वापरतो. असे 2 पॅरल्स असतील तर याची कपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करतात, कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कंडेन्सर. याच्यासाठी काय फॉर्म्युला, कपॅसिटी कशावर अवलंबून असते, याचं डेरिव्हेशन एक छोटंसं आहे, डेरिव्हेशन आहे. याच्यामध्ये किती कपॅसिटी म्हणजे चार्ज केला तर कपॅसिटी असेल, मला काय म्हणायचं बघा, तर चार्ज केला तर कपॅसिटी असेल म्हटलं, चार्ज नाही केला तर कपॅसिटी असेल का. तर एक उदाहरण, दुधाचं माप असेल, एक अर्धा लिटरचं माप आहे, मग ते भरलेलं असेल तर त्याची कपॅसिटी अर्धा लिटरची, मोकळं असेल तर कपॅसिटी असं म्हणता येईल का नाहीये. याचा अर्थ तो चार्ज करा किंवा करू नका, त्याची कपॅसिटी किती असणार आहे, सी असणार आहे. तसं इथं कंडेन्सरची कपॅसिटी सी आहे आणि कोणकोणत्या फॅक्टर्सवरती अवलंबून असते. आणि हा जर कंडेन्सर चार्ज केला तर चार्ज करण्यासाठी एनर्जी वापरली जाते, एनर्जी वाया जाते का, मग ती एनर्जी जाते कुठं, मग कंडेन्सरमध्ये स्टोअर केली असते का, आणि जर स्टोअर केली असेल तर किती असेल. हा सगळा भाग जो आहे हा पुढचा भाग आहे. आपण आता या ठिकाणी थांबतोय. याच्यानंतर पुढच्या वेळेला आता सांगितलेला भाग मी कपॅसिटी ऑफ पॅरल कंडेन्सर, कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कंडेन्सर आणि एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सर असे काही भाग असतील आपण हे पुढच्या वेळी सांगणार आहोत. आजच्या याच्यामध्ये फक्त कंडेन्सर्स इन सिरीज आणि कंडेन्सर्स इन पॅरल एवढं सांगितलेलं आहे. जरा व्यवस्थित बघा. डेरिव्हेशन जे आहेत काळजीपूर्वक बघा, डायग्राम बघा, डेरिव्हेशन लिहिताना काळजीपूर्वक लिहा, त्याच्या स्टेप समजून घ्या. नसेल तर व्हिडिओ तुमच्या समोर असणार आहे, परत एकदा बघा. मात्र प्रत्येक गोष्ट समजून घेतली तर अतिशय सोपी आहे, काही समजून नाही घेतलं तर सगळंच अवघड आहे. तर समजून घ्या आणि मग त्याच्यावर लिहून काढा वगैरे. अभ्यास करताना पहिल्यांदा जो ऐकतोय आपण तो काळजीपूर्वक ऐका, स्टेप काय असतील, कशा असतील हे सगळं सांगितलं जातं.
पुस्तक तुमच्या मदतीला आहे, व्हिडिओ तुमच्या मदतीला आहे. त्यामुळे ह्या दोघांचा वापर करून अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत राहा. आपण या ठिकाणी आजचा तास थांबवतोय. पुढच्या तासाच्या वेळी भेटूया. थँक्यू.